तर मित्रांनो आता आम्ही चाललेलो आहे बोटीमध्ये बसण्यासाठी. नेहमी तिकीट असतं 100 रुपये, पण 20 जणांसाठीच्या प्रमाणे ते धरलं जातं. आम्ही स्पेशल प्राइस दिलेली. आम्ही 115 रुपये तिकीटचे दिलेले आहेत कारण लोक कमी पडले. 150 दिलेत का? आपण 150 रुपये दिलेत. यादा आपण स्पेशल आहे ना म्हणून. तर हे आमची बोटचं नाव पुष्पावती. हळूहळू चढा, घाई गर्दी करू नका. रोहण्या कसं वाटते? थंडीवर घाबरले बरं का, गार वाटते याला. सध्या म्हणाल तसं तर मी पण लय घाबरलो. आम्ही बी आहे बरं का. आहे तुम्ही उडत जा. यार बोट का शिवाय यार, हे काय झुलता पूल व्हायलाय. ह्याच्या तोंडावर टेन्शन आहे पण हे दाखवत आहे. आता इथून दुसऱ्या बोटिंगमध्ये जायचं. याच्या चिंतेतच दिसतोय तर विचारा. घाबरला ऍक्सेप्ट बी करायचं नाही याला. अरे रोहन तर गेला बी. कुठून पडलं काठीच त्यांच्या म्हणलं पाणी कुठून पडलं. पायऱ्यांपाशी एकदाच. एवढं डिस्टन्स कसं क्लिअर करायचं? कितने बजे तक रिटर्न आना है? 4 बजे के बाद आधा घंटा भाईजान. ये 4:30 बजे बंद. एवढी डिरिंग पण नाही आमच्यात. रोहण्या अरे भाई डायरेक्ट उडी टाकायला होते. दाद्याची आवड टाईट. दाद्याला दिसला एवढा मोठा गॅप. लय बेकार आहे बाबा. एखाद्याला पाण्याची जर भीती असेल ना इथं, म्हणजे आमच्या जीव असा हे ह्यांना तरी पावता येते पण ह्यांचा बी जीव धडधाक. हे तर दुसरे तिकीट आहेत वाटते काढायचे. तर तिथं मित्रांनो बोटीचे वेगळे पैसे आहेत. आणि इथं 125 रुपये इथं पण आहे. त्या बाबांनी दाद्याला डायरेक्ट धारला, दिलं ढकलून खाली. जाणं म्हणतात पटकन, जाणं पटकन. तर मित्रांनो जंजिरा किल्ल्याचा इतिहास पूर्ण इथं लिहिलेला आहे. तुम्ही इथं पॉज करा आणि वाचू शकता. इकडे कुठे चालली खाली? हे बघ तो बघ केवढी. जंजिरा किल्ल्याची पहिली खासियत म्हणजे हा संपूर्ण पाण्याच्या मध्ये मधोमध असलेला किल्ला आहे हा. आणि इथे पुढे एक किल्ला आहे. तो किल्ला आपण पुढे जाऊन दाखवतो. तो संभाजी महाराजांनी शिवाजी महाराजांसाठी बांधला होता. असाच तो किल्ला आहे. तो सध्या चालू नाही आहे बहुतेक. आणि अजून एक खास गोष्ट आहे किल्ल्याची. या सगळ्या खाऱ्या पाण्याच्या समुद्रात या जंजिरा किल्ल्यात एक गोड पाण्याचं तलाव आहे. ते गोड पाण्याचं तलाव तुम्हाला दाखवतो कुठं. आणि मित्रांनो इथं सूचना पण लावलेल्या आहेत की तोफेवरती बसून कृपया फोटो काढू नका. किनारे पर ईशा चाहिए. यही इसी तोप से उड़ा देते. अभी इस ब्लॉग में मुझे साइनात याद आ रही है जो हमने पिछले वीडियो में उसे साथ रखा था. ये हाँ ओके. इथं चॅनल आहे छोट्या तोफा पण येते या ठिकाणी नाही का? पाण्यातून नाही तसं ढकलत नाही. असं ती काही असतं जागावर. नाही त्यांना वाटलं असेल की घाबरताय नाही का. त्याला म्हणजे तू हात काढ मी उडी मारतो.
मोडी त्याच्या आधीच ढकलून मशालींसाठीच ना. मित्रांनो किल्ला खरंच खूप असा बघण्यासारखं आहे आणि फक्त थोडंसं आहे की पाण्याची भीती वाटते त्यांच्यासाठी थोडंसं आहे, पण ते 10-15 मिनिटं जे आहेत तेवढं आहे. एकदम असं वाटत असेल एसी चालू केलाय कोणीतरी, एकदम जोरात ही नाही हवा. मस्त लागतंय. मित्रांनो कुठेही घाण करू नका, अशी डस्टबिन इथं प्रत्येक जागी थोडे थोडे आहे, त्या कचऱ्यात त्याच्यातच कचरा करा, बाहेर काही कचरा करू नका. आणि तरी एवढा शाबूत एक किल्ला आजपर्यंत मस्त हवा लागते. इथे बिना डिग्रीचे आर्किटेक्चर काय हे होते. आपण इंजिनियर आहे म्हणून आपण म्हणजे आता फील्ड वेगळे आहेत आपले, पण तरी पण एक अरे लय भारी हवा लागते. लय खतरनाक हवा. तू तिथं थांबलाय पण तिथून सुद्धा ते इकडं हवा येईल ना, हे शैल्याचा शर्ट हलतं याच्यावरूनच तुम्ही ओळखू शकताय. पण आता थोडं इकडे शैल्या थोडा इथं थांब इथं थांब इथं थांब. बंद. हे बघा पूर्णपणे बंद, थोडा तिथं जा माग, लगेच चालू. ही आपल्याला ना हलणार सुद्धा नाही, ते इतक्या तोफा असते त्या सुद्धा हलत नाहीत. सिमेंट बघतोय मी, सिमेंट कोणतं यूज केलं. चला अजून आपल्याला बघायचं आहे किल्ला. टाइम लिमिट आहे आपल्याला. ए टाइम लिमिट कितीच आहे रे? 4:30. पण किती तास? अर्धा तास फक्त मित्रांनो भेटतो तुम्हाला फिरायला. तसं आम्हाला लेट झालंय बरं का आधीच. 1 तास 1.5 तास. हो माझ्यासाठी थांबा, सोडूनच पळत्यात राव. इथं सगळी जागोजागी लय तोफा आहेत बरं का. इथं तोफा लय इथं. ते खाली काय असेल बरं? खाली इथं हे तर आता बंद करून टाकली. इथं होतं वाटते आतमध्ये जायला, बंद केली. मिरेकल खाली पाणी में गोड पाणी. मित्रांनो हा गोड पाण्याचा तलाव. फिल्टर होऊन पाण्यात एवढं मासे किती तर इथं नाही रे, पण अरे मोठा बघ पाण्याची. तू एवढा कॉन्फिडन्सने बोलायचं असेल, तुला चष्म्यान लय दिसतंय. दिसतं बरं का त्याला. कोई शक नाही करेगा, कोई शक नाही करेगा. हा किल्ला आहे ना वाटतंय संभाजी महाराजांनी बनवला होता शिवाजी महाराजांसाठी. तर मित्रांनो किल्ला बघून आपला झालेला आहे. खूप मस्त किल्ला आहे, तुम्ही नक्की एकदा भेट द्या. म्हणजे बऱ्यापैकी म्हणजे स्ट्रक्चर जे जुने आहेत ना तेच ठेवलेले आहेत, जास्त त्यांच्याशी छेडछाड नाही गेलेली नाही का. किंवा काहीची अवस्था अशी असते की त्याला नीटच करावं लागतं, तसं एवढं नाहीये. सध्या या किल्ल्याबद्दल आर्यनला आपल्याला जास्त माहिती. हो सर्वात जास्त माहिती आमच्यामध्ये फक्त ह्याला आहे. हा माणूस गेली 5 वर्ष येतोय. 5 वेळा बघून झाला तरी त्याचं मन झाला ना. काकाने डायरेक्ट असं गेलं त्यांना लावा. यांनी अंदाज पंच उडी हाणली. गरमी आहे रे इथं, गरमी. ऊन किती बघ ना. काय पुष्पा झोके गे ना. ह्यो आपला ह्यो पुष्पा पार दातावर चालला होता तिथं. झुकवला होता त्याला. पडले. चला मित्रांनो जाण्याची वेळ झालेली. आता आपली बोट येणार आहे, ती 1 तास के बरं का आता चढणं बोटीत. इथून बाबा पहिले जमिनीवर जाऊ दे, मग ठरवू काय ते नाही का. जेवण करायचंय. आपण काय करायचं सगळ्यात महत्वाचं सकाळी घरी जेवलो नाही, फक्त नाश्ता केलाय. नाश्ता सुद्धा काय खाल्ले 2-3 भजे. ह्याने एकट्याने 4-5 पाव आणि वरून त्याच्यात भजे टाकून खाल्लेले. ते नाश्ताच म्हणताच येणार नाही त्याला नाश्ता. दिवसभर तसं पण आपण भरपूर एनर्जी, आपली सगळी एनर्जी तिथे. आता दुपारी जेवण परत संध्याकाळी परत जेवण जाईल. आता आपण संध्याकाळी जेवलो ना, आता लाईटली काहीतरी नाश्ता वगैरे करू. काहीतरी थोडस खाऊ. ये बोट नहीं ये टास्क है.
चढलो रोन्या. ए बाबा एडिटिंगला मी माझं हसत बसणार आहे स्वतःलाच बघून माहिती बा. कसला माणूस आहे यार, प्रत्येक गोष्टीमध्ये मी परफेक्ट व्हावं असायचं म्हणून. होऊ शकतं का दादा? नाही होऊ शकत ना. तर ह्या बोटीतून आलो, या बोटीमध्ये भाऊ तिथून इथे येणं पण एक विषय वेगळा. अख्खी बोट ती अशी तिरकी झाली होती. मस्त छानपैकी. नाही तो त्याच पोच मध्ये, त्याचं काय कळलं नाही मला. काय खाऊन काय आला? काय खाऊन आला? अरे काहीच खाऊन नाही आलं मला. काय हा कर नाही का उपाशी नाही का? उपाशी पोट अशी पोच निघते का तुझी? जमीन आली अभि बघते. एखादा राऊंड मारायचंय का? घरी जाईल डायरेक्ट. इथून डायरेक्ट महामंडळाची एसटी धरेल आणि जाईल घरी. एसटी धरली तर रूट माहिती पडणार आहे. कुठे घेऊन जात मला एक राऊंड होऊ द्या अजून. मला वाटतं तुम्हीच फिरा भाऊ, आपण नाही येत आता. गप्पे रोहित्या, सगळ्यात जास्त माझ्यापेक्षा तर घाबरतय तू, पण उगा ह्यांच्या नादाला लागून मला येड्यात काढतोय. घाबरलं एवढं की रोडाला माहिती म्हणतो. ते होत असतंय राव, कधी कधी जात डोक्यातून निघून काही गोष्टी घ्यायचं समजून. एवढं काय झाला? तुझी पण माझ्या बघत होतो. नाही मी नाही घाबरलो, मी ओढत होतो मस्त मजा. असं नाही वाटत. आता जरा थोडं जरा चला इकडं. मोका भी है, दस्तूर भी है, वकत भी है. जाऊ शकतो, फोटो काढू शकतो. फोटो काढायचा आहे तिथं. तू नाही कधी म्हणतो रे. आणि हा शाना पांढरी पेंट घालून आलाय बरं का फिरायला. म्हणजे नॉर्मली तू नुसतं चलणे मिळण्याचं असतं ठीक आहे, पण तुला माहिती आहे आपण फोरवर्ड बघायला जाणार आहे, घातले पांढरं. पण 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 कुठंच घाण झालेलं नाही, खालून वरपर्यंत चकाचक माणूस. आणि मगाशी असा विषय झाला की तिथं ते उड्या मारायला लावतात ना, नाही का? उड्या मारायला लावतात ना. बाबांचा काय घाण पाय सटकला. बाबांचा पाय ना क्रॅकच होता. थोडक्यात बाबा वाचले, थोडक्यात. लय म्हणजे लय घाण. मला सांग, त्या बोटीमध्ये आले किती होते? 20 जण आले असतील जवळजवळ. 20 मधले फक्त 10 ते 12 जणच उतरले. बाकीचे 8 ते 9 जण उतरलेच नाही, बाकी वापस आले. दादांनी शांतपणा घेतला विनाकारण पाय वगैरे दुखून घेतला. हो, कारण ते वयस्कर लोकांना सुद्धा उडी टाकायला लावत होते. अंदाज पण यायला आहे ना, पगार 15 तरी द्या. चांगलं पोरग आहे का ना? तो का मागचा बांबू आहे ना, तोच काढून याला हाना पहिले. एक हाऊस बोट देऊन देतात नाही का? म्हणजे पुढच्या जन्मी असं हो बाबा. अरे मै त्या कुत्र्याच्या वर माय फार ही अवस्था आहे. तुम्ही शहाणे नाहीत रे माणसं. तुम्ही नेणे कुठं आज तुम्हाला घेऊन जाऊन तुम्ही इज्जत धरावी आमची. अशक्य. काय करा माहिती आहे? डायरेक्ट हिमालयातूनच आणून द्यायला. चिल्ड पाहिजे ना याला. 15 कर बाबा. अरे ते कॅश देतोय 15 कर काय? 15 दे बाबा. 15 आणि 20 35. अरे तुला काय घ्यायचंय? आर्यनने तर काय घेतलंच नाही. मावशी साईडला वा. मित्रांनो, आम्ही इथं पोहोचलेलो आहे जेट्टी. म्हणजे तिथून किल्ल्याच्या तिथून ते 10-15 मिनिटाचाच रोड असेल, लगेच जेट्टी. आणि जेट्टी नाही, जेटी ते जेटी काय असेल तो विषय. तर ते इथून पर पर्सन किती पैसे काय? रूम बुकचं पण टेन्शन नाही. बुक झाली कुठे? रूम कोणी बुक केली? भावाने बुक करून ठेवली का? कुठं घेतली? दिव्यागारलाच ना? टेन्शन नाही आता. तर दिव्यागारला जायचं असेल तर इथून जवळूनच जेटी आहे मित्रांनो. 10-15 मिनिटाच्या अंतरावर अगदी.
तर मित्रांनो जेटीला यायला अजून अर्धा तास म्हणले होते ते, आम्ही तर चहा ते प्यायला बसलो पण अगदी 5 मिनिटामध्ये आलेली जेटी. मी काय म्हणलं आपल्याला कुठं दिसली होती ती, लय फास्ट आली राव. अरे तुम्ही तर म्हणले होते चहा घ्या, माझ्यामुळे उसाच रस घेतला काय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. म्हणजे तुमचा जीव आमचे तर आमचा जीव रसात. जेट्टी जाण्याच्या आधी सगळ्या गाड्या उलट्या करून घ्याव्या लागतात, कारण निघताना पण अशा सरळ निघा म्हणून. आपलीच गाडी पहिली आणि ही जेट्टी. मला व्हिडिओत कळते का नाही माहीत नाही, आणि याच्यामध्ये ती टू व्हीलर केवढीशी दिसते पूर्ण ह्याच्यात. मित्रांनो आमचे 200 एकूण किती 290 रुपये झाले ना आपले. 296 रुपये झालेले 5 जणांचे प्लस गाडीचे पण. तुम्ही निवांत बसले भाई इथं. आम्ही फार किती 30 मिनिटं झाली जवळजवळ, अर्ध्या तासाच्या वर झालं थांबलो इथं. आता तशी गाड्या आत यायला लागल्या. ऑपरेटिंग रूम आहे किती खाली किती 12-13 गाड्या लावल्यात, प्लस 2 मोठ्या ट्रका पण. उडतोय माग, त्याचा व्हिडिओ पाहिजे ना आधी एक. यार 15-20 मिनिटं झाले पण काय किनारा येईना नाही इकडं. अजून सुद्धा राहिला इतका. पण माझी म्हणजे टाईट पाहिजे ना, म्हणजे असं भीती वाटत नाही बरं का पहिले एवढी. आता मला आपण त्याच्यात गेलो होतो कसं होतं साठाच पडत होता बाजूला, त्याला बघून अजून इथं जीव आहे माझ्या ग्रील होता. जमीन आली जमीन आली जमीन, चला जमीन आली जमीन, चला जमिनीवर चला चला चला. प्रवास सध्या संपलेला आहे. आता या ठिकाणी पाण्यावरून कुठंच जायचं नाही आपल्याला, आमचं जायचं म्हणून ना त्याची गाठ माझ्याशी. तर कसा होता प्रवास पाण्यातला. सगळं नुसतं पाणी पाणी, इकडं बघा तिकडं बघा नुसतं पाणी. दादा तू वर का नाही आला. गाडीतच थांबायला लावतात का. आम्ही तर वर बसलो, म्हणलं दादा काय नाही दादा काय नाही, नाही का. रोहित्या तर रडायला लागला डायरेक्ट. म्हणलं रोहित्या तेच रोहण्या सॉरी भिलोय ना. ती भीती जरा डोक्यात चढली माझ्या नाही का, त्याच्यामुळे थोडे येडेवणी व्हायले मला. घ्यायचं समजून द्यायचा. अरे तू का नाच ना, त्याची बॅटरी डाऊन झाली वाटते. माझी पुला आवाज जास्त वाटत. हा मित्रांनो हॉटेलवर आपण पोहोचलेलो आहे, आणि आपलं हॉटेल त्या तिथं आतमध्ये कन्फर्मेशन घेण्यासाठी गेलेला आहे तो. आपलं गाडी आपल्याला अजून सामान ते काढायचे. हमाल शेलार मामा. अरे काय तुझं आहे की काय, त्याच्या एक काम सांगितलं की त्या कामाचं डबलच काम करून ठेवायचं. हा मला सांग, ही रूम आहे का पलीकडची रूम आहे. मगाशी तो त्याच्यात होता तेच. चल ती रूम आहे तिकडे आपली पुढे. रोन्या रूम पुढची आहे ना आपली. शेटला विचारा कुठे आहे, कोणती रूम आहे आपली. अरे चॅटिंग सोड चॅटिंग सोड. रूम भारी आहे, रूम कडक आहे. आणि पुढं तिथं बघ ना, तिथं पुढे बसायला असलं भारी प्लेस आहे ना. नाद बसू फ्रेश मध्ये नाही का, रात्रभर गप्पा पाणीत. मी बी करणार आहे भाऊ आंघोळ. आंघोळीची सगळ्यांना लय गरज आहे सध्या आपल्या. कारण तुम्ही आमची तोंड बघू शकता आमची काय अवस्था झालेली आहे. दिवसभर उन्हात फिरून 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 पार
आमची तोंड पार करपून तरी मी मॉइश्चरायझर सनस्क्रीन सगळं लावलं उन्हात मॉइश्चरायझर लावणारा शेट तडतडली होती माझी स्किनला. थोड्याशाच खाऱ्या पाण्याने मग सवय नाही तुझ्या बिलकुल. मग तू गेलता का नाही कधी? गेला असशील पण लय कमी गेला असशील. मेन म्हणजे ऊन पण लय होतं रे, लय ऊन होतं बेकार. मग चला मित्रांनो एनिवे मॉइश्चरायझर कोण म्हटलं काळी पडेल स्किन हायड्रेट होती. नाही रे, उन्हामध्ये मॉइश्चरायझर लावून गेलं ना तर काही काही मॉइश्चरायझर्स आहेत ना त्रास देतात. आता तू कोणतं लावलं कोणतं नाही तुलाच माहिती. अच्छा, ब्रँड प्रमोशन करतो फुकट मध्ये, लाज वाटते का? निव्या मला कृपया 2 कोटी द्या. पण मला तू लय भारी दिसायला. आज लुक कसा होता माझा आज आई शपथ, तो टपरीवर गोवा ऐकणारा माणूस असतो ना सेम इतका भारी दिसत होता तो. अरे आपली रूम कुठली आहे? पत्र्यावाली रूम. पत्रावाला तर पत्रा तर ह्याला आहे बाबा, पण हे तो ऑफिस आहे. ऑफिसच्या बाजूला झोपवतो काय आज? होय आर्यन, पत्रावर इकडे मग काय ऑफिस मध्ये झोपायचं काय आपण? म्हणजे या पत्र्यावर झोपायचं का आपण? अरे काय होईल आपलं पत्र्यावर? ओपन एरिया आहे का वर? अरे इथं हे पण बघ ना, इथं पण चांगले बसायला नाही का, सिटिंग एरिया चांगला आहे. मस्त मस्त. तुम्हाला हिरो पाहिजे का? हिरो घेऊन टाका. नाद 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 विषय 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 हार्ड. अरे बस की अजून काय पाहिजे? हे काय एवढा मोठा टीव्ही आहे, काय करणार टीव्हीला तू? तुमचं आंघोळीशी वाद असेल तर उतरून घेऊन मी आधी आंघोळ. हे हिरोईन उरकतीस का नाही? हा आत्ता झालंय याच किती रोन्या. पहिल्यांदा तोंड धुलं, मग आंघोळ करून आला, परत तिथं जाऊन परत तोंड धुलं, तोंड धुल्यानंतर काय केलं, तोंडाला पावडर लावली, पावडर लावून परत तोंडाला लिप केअर लावलं, सॉरी मॉइश्चरायझर लावलं, वरून तोंड चोळत बसला. आणि आता मी म्हणलं काय रे केलं, मागे फिरलाय ना अजून सुद्धा आरशातच बघतोय ना. आम्ही तोंड कधी धुवायची आमची? अरे हो, पण तात्या तू सरक बाजूला, आता मला बी तोंड धुऊ दे. तर मित्रांनो आता चाललेलो आहे मी जेवायला. सगळे जणांनी आंघोळ वगैरे केलेली, मी आंघोळ केली नाही, मी फक्त तोंडात पडलेली. यांनी पण आंघोळ केलेली, रोनेने मी फक्त तोंडात पदुले का तर पाणी गार होत. कुठे आहे ती डबी? कुठे ऐक ना, घरगुती टाईप मध्ये खायचे का हॉटेल टाईप मध्ये खायचे ते? घरगुती पद्धतीनेच ना. तुम्ही तर नॉनव्हेजच खाणार आहे ना? आईला माझं फक्त शाईल्याचं व्हेज आहे. अवघड आहे बा. चला घ्या लॉग बिग लावून घ्या चला. अहो आम्ही एवढा उशीर लॉग फिरवते, वरच लॉग फिरवते खाली याच्या हातात दिलं, म्हणलं लॉग खराब झाले, त्यांनी 1 सेकंदात लॉग फिरव. वरचा दांडा बी फिरवायचा आहे त्याचं. म्हणलं हे असलं नवीन सिस्टीम काय माहित नाही ना आपल्याला. एक नंबर हिरो. यार पाणी घेतलंय, आण ना बॉटल. आता सांगतो इकडे. अरे एक बाटली तर म्हणतोय, तर ह्यो तिकडं पळालाय, ह्यो इकडं, तर रोहण्या तर इकडं बघ ना सुद्धा. यांना कसला कटाळ आहे रे. यांना एक बाटली दर म्हणलं, तुला प्यायचं पाणी दर. बरं झालं बाटली गेली माझ्या हातात. हे काय रे, काय वाघ आहे का वर? वाघ बसलाय का? अच्छा हे सुपारी ह्याला. चला सुपारीने तर भरायचं नाही पोट. वेगळंच लागते ना फ्लेवर वाली. स्ट्रॉबेरी नाही, आपण चाललोय फक्त तोंडवर करून, पण आपल्याला काहीच माहित नाही हॉटेल कुठे काय. आणि कोकणामध्ये आम्ही फिरत आहे. कोकणातली माणसं साधी भोळी, पण रात्रीचं खेळ चाले. पाहिले ना तू? काय नाही सध्या इथं वाहतूक आहे म्हणून एवढं काय वाटत नाही, पण वाहतूक जर नसती ना कामच छान. मग त्याचा रोड होता ते थोडा माग, एक जण तरी होतं रोडला, त्या तिथं जरा थोडस टाईट झाली हवा. सगळे रिसॉर्ट आहेत आणि लॉज आहेत, हे आजूबाजूला माणसं पण आहेत, काय वाटत नाही एवढं. पुढे एक दिसते हॉटेल तर दिसतंय, हॉटेल सारखंच काहीतरी दिसतंय. लाईटिंग कमी होतं ना, बघू. थाळी तर दिसली मला एक. तू खाण्यावरच फोकस ठेव, कारण आपला तिथंच फोकस पाहिजे. सगळ्यांचाच फोकस तिथे. अरे आपण खायला काहीतरी पाहिजे होतो ना, आपण खाल्लंच नाही बिलकुल. तर चला मित्रांनो, पण तुम्हाला दाखवू आम्ही स्पेशल. आम्ही तर दोघं व्हेजच खाणार आहे, पण हे दोघं
सॉरी हे तिघ नॉनव्हेज खाते. माशांचा वास आहे. इथंच राडा होईल बाबा, राडा होईल इथं, विनाकारण भांडू नका. रात्री शाईला मागून घाबरायला लागले. अरे कोण तो राक्षस आहे? ते स्टार्टिंग पासून गाणं म्हण ना, स्टार्टिंग पासून तुला स्टार्टिंग पासून गाणं येते. पान पान शांत आहे, सावल्या मुखाने हलके हलके काहीतरी आहे. देहाच्या खोलताशी अस्तित्व पडतेच झालं, अशुभाचे धान पडता निशब्द तरंग उठतो. काय काळाच्या काहीतरी आहे. अब जर मुद्द्यावर आहे, रात्री सखे सखे चाले, रात्री यांचे थोड येड्यावनी करू नको रे, लोक येड म्हणून दगड हाणत्यान रात्रीच. बघ ना, आपला नाईट आउट चालू आहे सध्या कोकणात सुद्धा. मैफिल बसणार आहे, पण मैफिल कसं मोबाईल ठेवून बसणार आहे नाही का. हे हे काय यायलंय सोबत. जाऊ दे मित्रांनो, हा व्हिडिओ आता इथेच थांबवतो मी, कारण मला काय कळलं नाही. हे सगळेजण शांत झालेले. चालू झालं का? अरे मी असं म्हणतो. नाहीतर बरं एक काम करू, आता व्हिडिओ करतो बंद. आता आपला एन्जॉय टाइम आहे नाही का, जरा थोडंसं रिलॅक्स करू आपण. दिवसभर लाईव्ह केलंय थोडंसं. चला मित्रांनो, बाय. तुम्हाला इथपर्यंत व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा. आता तोंड बघून घ्यायची, सपोर्ट करा थोडा. माझी मुलगी बाय. लग्न उशीर झालंय माझं.